आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। वो बड़े मैं घटूं, रहे इसी का ध्यान। वो बड़े मैं घटूं, रहे इसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। परमेश्वराच्या भक्तीला आरंभ करूया। परमेश्वराने आपल्याला त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची संधी दिली, मागील आठवडाभर आपला सांभाळ केला आणि त्याच्या सानिध्यात येण्याची संधी दिली। परमेश्वराला धन्यवाद हो। परमेश्वरचं वचन म्हणतं, माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस। परमेश्वर तुझे बलवेत्र सिंहातून पुढे नेईल। तो म्हणतो, तू आपल्या शत्रूवर प्रभुत्व कर। तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात। पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत। परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही। ती अशी की मलिकी सदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानयुग याजक आहेस। तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बिमोड करील। तो राष्ट्रांमध्ये न्यायनिवाड करील, रणभूमी प्रेतांनी भरील, चोहोकडे मस्तके फोडील। मार्गाने चालत असता तो ओहळातले पाणी पिईल आणि आपले डोके वर करील। प्रार्थना करूया। पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो। मागील आठवडाभर आमचा सांभाळ केला आणि तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची संधी दिली, यासाठी आम्ही धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो। संपूर्ण उपासना भक्ती तू आपल्या हातामध्ये घे। तुझ्या गौरवाकरता आमचा उपयोग कर। तुझ्या जिवंत वचनातून वाचताना, त्यावर मनन करत असताना परमेश्वरा तू आम्हाला स्पर्श कर, आम्हाशी बोल आणि परमेश्वरा संपूर्ण उपासना भक्ती तो आपल्या हातामध्ये घे आणि तुझी इच्छा आमच्या प्रत्येकाच्या जीवनात पूर्ण कर। हिलांची प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक, आमेन। आपण सर्वजण उभे राहूया आणि परमेश्वराची स्तुती करत गीत गावा। गीत नंबर 423, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ। गीत नंबर 423। भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, मला सदैव आवडेल। मिटाकी चिंता सगळी, वजाई बापा जवळी। ती संकटाच्या समयी, देईल शक्ती हृदयी। तै मोह पाशही टळेल, अमूल्य ती भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ। ही गोड कैशी वर्णवेल, करी मला ती प्रेरणा। देवा मी अर्पी प्रार्थना, त्या ठाई भाव ठेवूनी, व भार सर्व टाकुनी। कृपानंत तै मिळेल, ही धन्य
जीवाधार ही लाभेल. देहातुनी सुटुनिया जाईवरी चढुनिया. पवित्र होती भावना समाप्त सर्व प्रार्थना. जयकार हो गरजे सफळ ही भक्तीची वेळ. उभ्या असतानाच आपण आपला विश्वास, आपला नायसीन मतांगीकार आपण परमेश्वराचा वर आपला विश्वास व्यक्त करूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता आकाश पृथ्वी आणि दृश्य व अदृश्य अशा सर्वांचा निर्माण करता, त्यावर आमचा विश्वास आहे. एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, अनादिकाली पित्यापासून जनित, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जनित अनिर्मित पित्याशी समरूप, ज्याच्याद्वारे अवघे झाले, आम्हा मानवासाठी आमच्या उद्धारासाठी जो स्वर्गातून अवतरला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरियपोटी मानव म्हणून जन्मला, पंत पिलाताच्या कारकिर्दीत ज्याला आमच्याकरता वधस्तंभावर खेळण्यात आले, ज्याने दुःख भोगले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी ज्याचे पुनरुत्थान झाले, ज्याने स्वर्गारोहण केले, जो पित्याच्या उजवीकडे विराजित आहे, जिवंतांचा मृतांचा न्याय करायला तो वैभवशाली असा परत येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर आमचा विश्वास आहे. पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता, पिता आणि पुत्र यापासून निघणारा, पिता आणि पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो संदेश त्यांच्याद्वारे बोलला आहे, त्यावर आमचा विश्वास आहे. एक पवित्र सार्वत्रिक व प्रेषितीय ख्रिस्ती मंडळीवर आमचा विश्वास आहे. पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा आहे हे आम्ही मान्य करतो. मृतांचे पुनरुत्थान आणि भावी युगाचे जीवन यांची आम्ही प्रतीक्षा करतो. आमेन. आणि याने कृपा करून बसावं. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण वैयक्तिक प्रार्थना करू शकता. मध्यस्थीची आपण आपल्या सर्व गरजांसाठी प्रार्थना करूया. करोना व्हायरसने परमेश्वराने याला संपुष्टात आणावं यासाठी आपण प्रार्थना करावी आणि संपूर्ण मंडळी आणि संपूर्ण देशासाठी आपण प्रार्थना करावी. यावेळेस आपण परमेश्वराचं वचन वाचूया. आपण आणि यावेळेसची शास्त्रभाग सुद्धा आपण वाचू शकता. निर्गम याचा 19वा अध्याय 1 ते 6. निर्गम याचा 19वा अध्याय 1 ते 6. पहिलं पेत्र याचा 2रा अध्याय वचन 1 ते 12. पहिलं पेत्र याचा 2रा अध्याय वचन 1 ते 12. स्तोत्रसंहिता 132 सुद्धा आपण वाचू शकता. आणि इब्री लोकासपत्र 7वा अध्याय आणि 8वा अध्याय आपण वाचू शकता. हे अध्याय आपण आपल्या वैयक्तिक आपण वाचू शकता आणि त्यावर मनन करू शकता. यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनात जात आहोत. मत्ते कृषी वर्तमान याचा 5वा अध्याय. मत्ते कृषी वर्तमान याचा 5वा अध्याय वचन 23 ते 26. मती रचित सुसमाचार उसका 5वां अध्याय वचन 23 से 26. गॉस्पेल अकॉर्डिंग टू सेंट मैथ्यू चैप्टर 5 वर्सेस 23 to 26. परमेश्वराच्या शुभ वर्तमानाला 23व्या ओवीपासून प्रारंभ होतो. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचित सांगतो, दमडी न दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तुझ्या जिवंत वचनातून वाचून त्यावर मनन करण्याची तू आम्हाला संधी दिली, यासाठी आम्ही धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू, माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आणि आम्ही सर्वजण जे तुझ्या चरणाजवळ उपस्थित आहोत, प्रत्येकांच्या मनाचं ध्यान तुझ्यासमोर ग्रहणयोग्य हो. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्या सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, मागील आठवड्यात मी सांगितलं होतं की प्रीस्टहूड ऑफ बिलिव्हर्स
यावर आपण विचार करणार आहोत. सर्व याजकपण, बरेच लोकांना हा प्रश्न असतो आणि काही लोक, आणि हे दोनच वचन आहेत, एक गणनामध्ये ते वचन आहे आणि मग आपण ते पहिले पेत्रमध्ये त्याचं वचन आहे. या दोनच संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये दोनच वचन आहे. परंतु काही लोक जे काही पंत पण निघालेले आहेत ते त्यावर भर देतात की आम्ही सर्व याजक आहोत. परंतु तो त्याचा अर्थ तसा झाला असता तर मग पाळक वर्ग किंवा सेमिनरी, बायबल कॉलेज हे नसते, सर्वजणच जे ख्रिस्ती आहे विश्वास ठेवला की ते याजक झाले. मग तसा अर्थ नसता, नाही का. हे आपल्याला सुद्धा समजून येतं. म्हणून आपण थोडक्यात एक पार्श्वभूमी पण पाहणार आहोत की प्रिस्टूड ऑफ बिलिव्हर्स, की हा जो ही संज्ञा किंवा हा वाक्प्रचार फ्रेस कुठून आला, कसा आला, आणि मग हे थोडक्यात काही मंडळांचा मी आपल्यासमोर अभ्यास मांडणार आहे. जसं आपण पाहतो की आजचा जो रविवार आहे पेंटिकॉस्ट नंतरचा 16वा रविवार आहे. आणि ज्यावेळेस आपण काही पंथांचं, नाही का, पंथ अनेक आहेत. मी आपल्याला मागे सुद्धा सांगितलं, आपल्या भारत देशात जवळजवळ 40 आणि संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 40,000च्या वर पंथ आहेत आणि वेगवेगळे पंथ सतत निघत असतात. पण एकच बायबल आहे, एकच ख्रिस्त आहे, एकच विश्वास आहे. परंतु वेगवेगळे आपले लोक भाषांतर किंवा इंटरप्रिटेशन, त्याचं अनुवाद तसा करण्याचा प्रयत्न करतात. कॉंग्रिगेशनलिझम हे हा जो पंथ आहे त्याचं ओरिजिन जे इंग्लंड, क्वीन एलिझाबेथ पहिली यांनी 1558 ते 1603 मध्ये तिने हे केलं होतं. तिचं म्हणणं की स्टेट आणि चर्च, राज्य आणि चर्च त्यावेळेस एकच होतं. आणि विश्वासणारे म्हणतात की चर्च म्हणजे विश्वासणाऱ्यांचा समूह आहे. आणि तेच पुढे कॉंग्रिगेशनलिस्ट म्हणून ओळखू लागले. आणि मग स्वतंत्र किंवा इंडिपेंडंट मंडळं जे आहेत ज्यांनी येशूला स्वीकारलं त्याबरोबर करार केला आणि विश्वासणाऱ्याबरोबर करार करून एक शिष्य म्हणून राहण्याचा निर्धार केला. मग इंडिपेंडन्सचा जो मुख्य पुढारी होता रॉबर्ट ब्राऊन, 1553 ते 1633. त्याचं म्हणणं होतं की स्वेच्छेने विश्वास ठेवणारे देवपिता आणि ख्रिस्त याच्या इच्छेनुसार त्याचं वचन मानून एकत्र राहावयास तयार झालेले लोक, स्वेच्छेने विश्वास ठेवणारा देवपिता ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या इच्छेनुसार वचनानुसार चालण्यास एकत्र आलेले आणि तयार झालेले लोक. आणि हा प्रेस्बिटेरियन जो आहे चर्च, त्यांचं प्रेस्बिटेरियन चर्च जे आहे गव्हर्नमेंट ऑफ एल्डर्स आणि सिस्टीम जी आहे स्क्रिप्चरल डॉक्ट्रिन्स, पवित्र शास्त्राचे सिद्धांत आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. आणि आत्ताचं जे आता सध्याचं प्रेस्बिटेरियन आहे ते प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन काळात पुढे आलेलं आहे. आणि विशेषतः जॉन कॅल्विन याद्वारे जिनिव्हा इन्स्टिट्यूट ऑफ रिलिजियन म्हटलेलं आहे. त्यांनी खूप मोठं ते पुस्तक लिहिलेलं आहे हे, आणि ते वेगवेगळे त्याचे व्हॉल्यूम्स आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये प्रेस्बिटेरियनची एकता व पद्धत यावर स्पष्ट मत व्यक्त केलं. एकता आणि पद्धत, युनिटी अँड दी सिस्टीम ऑफ द प्रेस्बिटेरियन. आणि वचनावर आधारित चर्चची एकता आणि पद्धत असावी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि प्रेस्बिटेरियनने वेस्टमिनिस्टर कन्फेशन कॅटेकिझम स्वीकारलं आणि ते 1643 ते 1649 मध्ये. आणि प्रेस्बिटेरियनचं म्हणणं आहे की बिब्लिकल चर्च ऑर्डर पूर्ण व्यवस्थित त्यांनी केली. आणि ख्रिस्त हा देव व मनुष्यामध्ये एकच मध्यस्थ, तो प्रभू व चर्चचा मस्तक आहे. त्याचे वचन आत्म्याने मंडळीवर राज्य करते. त्याचं वचन आत्म्याने मंडळीवर राज्य करते. आणि त्याने चर्चमध्ये पद्धत दिलेली आहे जे त्याच्या वचनामध्ये प्रकट होते. त्याची उपस्थिती देवाच्या राज्याच्या किल्ल्या त्याच्या नावात उपयोगात आणतात. वचनावर आधारित पद्धत चर्चमध्ये ऑर्डर किंवा चर्चला चालवण्यासाठी देण्यात आलेली आहे. आणि मग हा उद्धार किंवा हा जो सार्वजनिक विषय जो कॉर्पोरेट त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल वैयक्तिक सुद्धा हा विषय आहे उद्धाराचा, तारणाचा. आणि प्रेस्बिटेरियन आणि कॉंग्रिगेशनलिस्ट हे दोन जे आहेत हे एकत्र आले आणि युनायटेड रिफॉर्म चर्च. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो 19व्या शतकामध्ये इव्हँजेलिकल मुवमेंट, एक सुवार्थ प्रसारक चळवळ. आणि त्यांचं जे सेवा किंवा मिनिस्ट्री सेवा जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोन भाग ठेवले होते. एक मोठी सेवा ग्रेट मिनिस्ट्री, ती देव आणि मनुष्यामध्ये, आणि लहान किंवा लिटिल मिनिस्ट्री किंवा लहान दृष्टिकोन विशिष्ट कार्यासाठी. आणि मिनिस्ट्री ऑफ द अर्ली चर्च, आपल्याला माहिती आहे प्रारंभीच्या चर्चची जी सेवा आहे, आपल्या सेवेद्वारे देवाला गौरव व त्याची कृपा लोकांना स्पष्ट करावी हे अर्पण होय. रोमकरास पत्र 15:16 मध्ये आपण वाचू शकता. आणि 2 तिमोथी 4 अध्याय 6 मध्ये आपण वाचू शकता. आणि त्यावेळेस ते आपण पाहतो त्या चर्चमध्ये ओव्हरसियर की एपिस्कोपाय आणि डिकन्स आणि हे सर्व आपल्याला फिलिपी 1 आणि 1 मध्ये पाहायला मिळतं.
आणि त्याच्यानंतर आपण पाहतो, आपण अभ्यास केला, पौलाने वेगवेगळ्या आणि त्याच्या सहकार्याने वेगवेगळ्या मंडळ्या स्थापन केल्या आणि ज्या ज्या ठिकाणी ते जात होते, वडील म्हणजे पाळक वगैरे आणि सेवक प्रेषित नियुक्त करत होते. आणि याचं आपण पाहिलेलं आहे प्रेषितांची कृत्ये 14 अध्याय 23, 15, 2, 21, 18, 20, 17, 28 या सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग प्रेषितांची कृत्ये 6व्या अध्यायामध्ये 1 ते 6 वचनामध्ये 7 सेवकांची निवड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. प्रेषित त्यांचं कार्य करत आहे देवाच्या वचनाचा प्रसार करण्याचं, परंतु जे सामाजिक काही कार्य जर आलं की विधवांची काळजी घ्यायची, अनाथांची काळजी घ्यायची, काही जेवण वाटायचे, तर त्यांनी 7 सेवकांची निवड केली, प्रेषितांनी निवड केली, अपॉस्टल प्रेषित त्याचे सेवक, आणि त्यांनी त्यांची निवड केलेली आहे आणि मग त्यांना त्याच्यावर नेमलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ऑर्डेन किंवा ऑर्डर्ड मिनिस्ट्री, ऑर्डर आदेशाचा सेवा जो आहे, क्लेमेंट ऑफ रोम हे जे 96 पहिल्या शतकामध्ये 96 मध्ये, इग्नेशियस ऑफ अँटिओक ते सुद्धा 110 मध्ये, या दोघांनी हे म्हटलं की जी टू सेफगार्ड द युनिटी ऑफ द चर्च, चर्चची जी एकताला आपण अबाधित ठेवणं, त्याला जपणं, यासाठी त्यांनी या ऑर्डर्सला डेव्हलप केलेलं आहे. आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्या वाढत गेल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवत गेल्या. आणि मग त्याच्यामध्ये बिशोप जे अनेक बिशोपमधून बिशोप निवडायचे किंवा विश्वासणाऱ्यांमधून एक बिशोप निवडायचं. अलेक्झांड्रियामध्ये ही पद्धत केली. आणि मग प्रेसबिटर किंवा सूचना करणारा गट आहे आणि डिकन्स बिशपला सेवा कार्यामध्ये सहाय्य करणारा हा गट आहे. AD 200 शतकानंतर आपण पाहतो टर्टुलियन आणि हिप्पोलिटस यांनी ऑर्डेन दीक्षित सेवेला सुरुवात केलेली आपल्याला दिसत आहे. टर्टुलियन आणि हिप्पोलिटस 200 शतकामध्ये. आणि सिप्रियन हे जे म्हणतात ते म्हणतात द प्रिस्ट ऑफरिंग द बॉडी अँड द ब्लड ऑफ ख्राइस्ट, सिप्रियन. आणि त्याच्यानंतर लॅक्टेनस 240 मध्ये आणि युसेबियस 320 मध्ये यांनी अधिक ते प्रिस्टहूड ऑफ चर्च ना याची जनरल सामान्य कल्पना लोकांसमोर मांडली. लॅक्टेनस यांनी 240 मध्ये आणि युसेबियसने 320 मध्ये. मग जे मध्यकालीन जे वर्ष आहे 1300 शतकाच्या पुढे प्रिस्टहूड जे आहे ते एक आवश्यक ऑर्डर झाली चर्च सेवेमध्ये. आणि मग अँग्लिकन चर्च आणि मग सॅसरडोटल म्हटलेलं आहे, सॅसरडोटल प्रिस्टहूड म्हणजे उपाध्यायाचे धर्मगुरू. आणि मग त्याच्यानंतर जे आपण आजचं पाहतो मॉडर्न डेव्हलपमेंट किंवा आधुनिक प्रगती, वचनावर आधारित सेवा, धार्मिक तत्व पद्धतीवर वादविवाद किंवा चर्चा सुरू राहिले. आणि कोणत्या पद्धतीचा स्वीकार करायचा हे काही चर्चद्वारे बायबलद्वारे स्पष्ट केलं नाही, त्यामुळं हे अनेक पंथ निर्माण झालेलं आपल्याला दिसत आहे. परंतु ही जी सेवा आहे ऑर्डेन मिनिस्ट्री अधिकृत नवीन कराराद्वारे आपल्याला दिसतं की इट इज ऑथॉरिटेटिव्ह, की मागच आपल्याला म्हटलं की इट इज अपॉस्टॉलिक सक्सेशन ऑफ दी सर्वंट्स ऑफ गॉड. आणि मग मार्टिन लुथर आपल्याला माहिती आहे, मार्टिन लुथर आपल्या प्रोटेस्टंट आपल्या धर्माचा आपल्या ज्यामध्ये आपण आहोत. मार्टिन लुथर 1483 ते 1546 हा जो आहे त्याने वेगवेगळे विचार मांडले होते, विशेष करून रोमन कॅथलिक पद्धतीला विरोध करत. आणि त्याच नंतर जॉन कॅल्विन 1509 ते 64 यांनी सुद्धा वचनावर आधारित की जस्टिफिकेशन बाय दी वर्ड ऑफ गॉड. आणि या दोघांनी विशेष करून यावर भर टाकला आणि रोमन कॅथलिक लोकांची जी पद्धत आहे त्याला विरोध करण्यासाठी हे प्रिस्टहूड ऑफ बिलो होते. म्हटलं की सर्व याजक, त्यांचं म्हणणं आहे की हे जे याजक आहे ऑर्डर, हायरार्किकल ऑर्डर रोमन कॅथलिकमध्ये, त्याला विरोध करण्यासाठी त्यांनी प्रिस्टहूड ऑफ बिलिव्हर्स हे मांडलेलं दिसतं. पण त्याचा अर्थ आपण पाहतो की त्याचा अर्थ त्यांनी बायबलमधून घेतलेला आहे, परंतु बायबलमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला फार लांबचा अर्थ मिळणार आहे. जुन्या करारातून जर आपण पाहिलं की आदाम, ज्याची परमेश्वराने आदामाची स्थापना केली, परमेश्वर हा थिओक्रेटिक नाही का, इट इज नॉट लाईक जे आजचं जे राज सरकार किंवा आपण पाहतो त्या दृष्टिकोनातून नाही, तर इट इज थिओक्रेटिक, देवानुसार, आणि इट इज ॲटोक्रेटिक, परमेश्वरापासून आदेशित त्याचे वचन आहे किंवा त्याचे नियम आहेत, त्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. पण जगाचे जे नियम आहेत किंवा जगाच्या पद्धती आहेत त्या बदलू शकतात. आणि मग देवाने आदाम हा सर्व भूमिका पूर्ण करणारा व्यक्ती होता. आदाम हा परमेश्वराचा पुत्र होता, सनशिप. आणि मग आदाम हा प्रॉफेट, परमेश्वराचा संदेष्टा होता. आणि आदाम हा परमेश्वराचा याजक है ना. तर तिन्ही भूमिका, प्रिस्ट अँड द किंग अँड द सन, तर हे तिन्ही भूमिका त्याने पूर्ण केलेलं आपल्याला दिसत आहे. आणि मग हे जे रॉयल प्रिस्टहूड किंवा
राजधारी याजकपण, ह्याला त्याचं जी मूळ हिब्रू भाषा आहे मामलेकेट कोहानीम. आणि मग इस्रायलला त्यांनी आपण आदामाला हे म्हणजे सिद्ध बनवलं होतं, परंतु पापामुळं ते प्रतिमा डागाळलेला आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यानंतर मग इस्रायल जो आहे हा त्याचा दुसरा पुत्र, आणि याच्यामध्ये ते लिंक आहे आदामापासून ते इस्रायलपर्यंत ही जी लिंक आहे. परंतु जरी ती डागाळली पण तो थोड्या अंशापुरता ती जी प्रतिमा आहे ती डागाळली किंवा प्रदूषित झाली. परंतु आपण पाहतो की हे याजक राज्य जे आहे पुत्रत्वाच्या संबंधांमध्ये विशेष करून दिसतं. सनशिप, इट इज इन रिलेशनशिप विथ दी सनशिप. आणि मग आपण पाहतो आदाम हा देवा सदृश्य आणि त्याच्या प्रतिमेप्रमाणे, नाही का, ते एक महत्त्व त्याच्यावरनं आपल्याला बोध मिळतो की देवा सदृश्य आणि त्याच्या प्रतिमेप्रमाणे. म्हणून तो राज्य करणारा किंवा तो रुलरशिप, त्याला सर्व अधिकार दिला होता. आणि मग तो पुत्र देवाचा पुत्र होता हे त्याच्यातून आपल्याला तो स्पष्ट होतं. आणि आदाम हा याजक राजा होता. आणि पूर्वीचे जे मग त्याच्यानंतर याजक वर्ग जे पाहतो की आपण वेगवेगळे याजक, शेत आहे परमेश्वर आदामानंतर शेत त्याचा मुलगा, आणि तेथे सुद्धा हा शब्द वापरलेला आहे देवा सदृश्य, त्या आदामा सदृश्य आणि त्याच्या प्रतिमेप्रमाणे. कारण मग आदाम जो आहे देवाच्या प्रतिमेप्रमाणे आणि त्याच्या सदृश होता, तसंच शेतला पण तो शब्द तिथे वापरला. इतर लोकांना त्याच्यानंतर इतर पिढींना तसा शब्द वापरलेला दिसत नाही. आणि मग आपण पाहतो की मोशे हा परमेश्वराने निवडलेला एक याजक आणि सेवक आपल्याला दिसत आहे. दैवी प्रतिमा ही जी आहे ती सातत्य ठेवून आपल्याला इथे दिसते. देवाचा पहिला पुत्र, आताच मी म्हटलं की आदम, आणि देवाचा दुसरा पुत्र इस्रायल, ह्याची याला जोडण्यात आलं. सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे की हबेल, नाही का, हबेलने अर्पण केलेलं आहे. आज आपण पाहतो प्रिस्टूड बिलिव्हर, याजकाचं कार्य काय असतं, याजकाने काय केलं पाहिजे. आपण पाहतो की हबेल हा याला अर्पण त्यांनी केलेलं आहे. मग त्याच्यानंतर नोहा, या संपूर्ण बायबलमध्ये सर्वात पहिल्यांदा जर वेदी बनवलेली आहे तर वेदी बनवली ती नोहाने वेदी बनवलेली. आणि वेदीचं महत्त्व आहे की तिथे अर्पण केलं, आणि त्याने अर्पण केलं आणि देवाला सुवास मिळावा म्हणून त्याने अर्पण केलेलं आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की अब्राहम आलेला आहे, आणि अब्राहमाला तुझ्याद्वारे जगाची लोक आशीर्वादित होतील, नाही का, आशीर्वाद, आरोनाचा आशीर्वाद. तोपर्यंत लेवीय हा जो लेवियानं जो सेपरेट केलेले लोक आहेत तोपर्यंत नव्हतं. हे सर्व त्याचे परमेश्वराचे लोक जे परमेश्वर निवडत होता त्यांना हे वेगवेगळे अधिकार परमेश्वर. आता अब्राहममध्ये किंग पण आहे, तो राजा पण आहे वेगवेगळ्या ठिकाणी राजा, पण त्याला तो पुत्र आहे, त्याला पण त्याचं किंगडम असं काही दिसत नाही अब्राहमाचं. परंतु तो पुत्रत्वाची भूमिका पूर्ण करत आहे आणि एका याजकाची भूमिका पूर्ण करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे तो आशीर्वाद देणार, त्याच्याद्वारे सर्व कुळे आशीर्वादित होतील. आणि या ठिकाणी आपण पाहतो की निर्गम जे 19वा अध्याय आपण पाहू शकता तिथे निर्गममध्ये. आणि त्या निर्गमाच्या 19व्या वचनामध्ये आपण पाहतो की राष्ट्र हे सांघिकपणे याजक पण म्हटलेलं आहे. म्हणजे संपूर्ण इस्रायल लोकांना याजक म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांचा जो त्यांच्या घरातला पहिला मुख्य आहे तो त्या संपूर्ण घराची जबाबदारी पूर्ण, म्हणजे त्याच्याकडं तो आशीर्वाद वडिलांकडनं तो येणार आहे. आणि वडील जे अर्पण करणार आहे, म्हणजे प्रत्येक कुटुंब, प्रत्येक वंशाचा जो एक व्यक्ती आहे. आणि म्हणून तो सांघिकदृष्ट्या, कॉर्पोरेटदृष्ट्या याजकपण असं त्यांना संबोधलं गेलेलं होतं. परंतु ते लेवीय याजकपण नव्हतं, ते वैयक्तिक लोकांना दिलेलं होतं. आणि इस्रायलची जे जतन केलेली संपत्ती सेगुला किंवा कॉर्पोरेट प्रिस्टूड हे जे आहे ते जे त्यांना दिलं होतं, त्यांना ते वचनाच्या आधारित, जर आपण उत्पत्ती 22:18 वाचलं आणि 26:5 वाचलं तर आपल्याला स्पष्ट होईल की जोपर्यंत तुम्ही आज्ञाधारक आहात तोपर्यंत हा अधिकार तुमच्याकडे राहणार आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं, जोपर्यंत तुम्ही आज्ञाधारक आहात, परमेश्वराच्या आज्ञेनुसार चालणार आहात, त्यावेळेस हा अधिकार तुमच्याकडे असणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही याची अवज्ञा करणार आहात त्यावेळेस तो अधिकार तुमच्याकडून काढून घेतला जाईल. म्हणजे हा याजकपण आपण गमावू शकतो. त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपण सर्व याजक आपल्याला म्हणू शकतो. परंतु ते याजकाची भूमिका काय होती? याजकाची भूमिका आहे वेदी आहे, वेदीवर अर्पण करायचं आहे, स्वतःला शुद्ध ठेवायचं आहे आणि मग इतरांचा पापासाठी मध्यस्थी करायची आहे. ह्या याजकाच्या या कृती होत्या. सर्व याजकपण म्हटलेलं आहे. आज आपण याजकपद आपण पाहतो की ह्या दुसऱ्या जगिक आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला गरज आहे. आणि मग सर्वच लोक करू शकत नाही. त्यामुळे एक व्यक्ती परमेश्वराला, मग त्याला आपण पाहतो की ते पाचारण झालेले लोक आहे. इट इज कॉल्ड आउट
आहे ना, त्याला परमेश्वराने बोलवलेलं, परमेश्वराचं पाचारण त्या व्यक्तीला आहे. आणि मग आपण पाहतो की याचे जे गुण आहे की चोजन, जसं मागील आठवड्यात सुद्धा आपलं झालेलं आहे की चोजन, सेट अपार्ट, वेगळे केलेले, परमेश्वराच्या कार्यासाठी वेगळे केलेले. कशासाठी वेगळे केले? आज आपण अर्पण करणार नाही, कारण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तांचं एकदाच अर्पण झालेलं आहे, एकदाच आणि कायमचं, आणि सर्वांच्या पापांसाठी. आणि म्हणून तो मार्ग मोकळा झालेला आहे. त्या परमपवित्र स्थानात सुद्धा आपण म्हणजे परमेश्वराबरोबर आपण सर्व बोलू शकतो, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विश्वासणारा. म्हणून त्या याजकाची गरज, त्या दृष्टिकोनातून याजक आपण आपल्या स्वतःला म्हणू शकतो की आपण डायरेक्ट परमेश्वराबरोबर बोलतो, की मधी याजक, मुख्य याजक याची आता गरज नाही. प्रत्येक जण वैयक्तिक विश्वासणारा परमेश्वराबरोबर बोलू शकतो. आणि म्हणून त्या अर्पणाची सुद्धा आता गरज दिसत नाही. परंतु आपण पाहतो हे जे याजकपण आहे, निवडलं गेलेलं, आपल्याला निवडलेलं आहे, जगातून बाहेर काढलेलं आहे. वी आर इन द वर्ल्ड बट वी आर नॉट ऑफ द वर्ल्ड. आपण इस दुनिया में हम है मगर हम इस दुनिया के नाही आहे. आपण जगामध्ये आहोत परंतु आपण जगाचे नाहीत. जगामधून आपल्याला काढून घेतलेलं आहे. जसं या यहुदी लोकांना काढून घेतलं, संपूर्ण जग त्याचंच आहे, पण त्यांना काढून घेतलं आणि त्यांच्यासाठी एक उदाहरण म्हणून ठेवलेलं आहे. परमेश्वराचे आशीर्वादित लोक, तसे आपल्याला जगामधून काढून घेतलेलं आहे. 7.6 बिलियन लोकांमधून आपण जे जवळजवळ 3 बिलियन लोक असणार आहे ते आपल्याला काढून घेतलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला बोलावलेलं आहे. एक सौभाग्य आपल्यासाठी आहे. परंतु हे जे करताना याजकपण आपल्याला पूर्ण करायचं आहे, तर आपण कशा प्रकारचं बलिदान आज करत आहोत. आणि ते आपण पाहतो की मत्त्यामध्ये आपण आता वाचलं, ज्यावेळेस तुझे अर्पण, आपण कोणतं अर्पण सादर करतो? अर्पण आहे प्रार्थना आणि उपासना. हे अर्पण आज आपण करत आहोत. आणि ते अर्पण नेत असताना आपण जी स्तुती आहे किंवा प्रार्थना आहे ती कशा प्रकारे करत आहोत. जर जुन्या करारामध्ये ते याजक पाहिले सकाळ संध्याकाळ ते अर्पण करत आहेत आणि परमेश्वराची स्तुती करत, त्यांना दिलेले जे नियम आहेत ते सर्व काटेकोरपणे पाळत आहेत. परंतु आज ही जी स्तुती आहे, स्तुतीचं अर्पण, ओठाचं फळ, ही स्तुती आहे. अर्पण करण्यासाठी आपले ओठ किती आपण परमेश्वरासाठी आपण शुद्ध आहोत, नाही का? तो त्याचं वचन म्हणजे ज्याचे हात शुद्ध आणि ज्याचं मन शुद्ध आहे. आणि परमेश्वराकडे जाताना आपण हे जसे सकाळ संध्याकाळ होते त्या पद्धतीने आपण किती परमेश्वरासाठी वाहून घेतलेले, परमेश्वराची स्तुती करत आहोत, परमेश्वराबरोबर बोलत आहोत, प्रार्थना करत आहोत. हे अर्पण आपल्याला आज करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु त्यामध्ये आज आपण नक्कीच कुठे ना कुठे चुकत आहोत. आपण आपला वेळ देत नाही आणि परमेश्वर नक्कीच त्या दृष्टिकोनातून मग आपल्याला याजक म्हणणार नाही. जर आपण वैयक्तिक याजक आहोत तर आपण त्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला याजक म्हणू शकत नाही. आणि आपण मागे सुद्धा आपण अध्याय वेगवेगळे वाचले होते. 1 कोरिंथियाचा 12वा अध्याय आणि 17 ते 31. 1 कोरिंथियाचा 12वा अध्याय 17 ते 31. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिक त्याचे अवयव आहात. तसेच देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? नाही का? म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं कार्य दिलेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे त्याचे सर्व अवयव आहेत आणि या अवयवाचा जो हेड आहे, जो ॲडमिनिस्ट्रेटर आहे, जो मुख्य आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण तर त्याचे अवयव आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्त तो आपल्याला आज्ञा देत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनातून आज त्याच्या आत्म्याद्वारे, त्याच्या सेवकांद्वारे आज्ञा देत आहे. आणि म्हणून आपल्याला त्या दृष्टिकोनातून पाहायचं. आपण केवळ अवयव, जसं मागं आपण पाहिलं की अवयव एका डोळा काना तुझी मला गरज नाही, मी माझ्या इच्छेने चालेल, हात पायाला म्हणत तुझी काही गरज नाही, कान तोंडा तुझी मला गरज नाही, आम्ही माझ्या इच्छे, आणि मस्तकाला ते जर म्हटलं की आम्हाला तुझी गरज नाही, आम्ही आमच्या इच्छेने चालू, तर शरीर कशा पद्धतीने राहणार आहे हा विचार करण्याचा भाग आहे. आणि इफिसकरस पत्र याचा 4था अध्याय 10 आणि 12 वचने. इफिसकरस पत्र याचा 4था अध्याय आणि 10 आणि 12 वचनं सुद्धा आपल्याला ठाऊक आहे. 10 आणि 12 या ठिकाणी लिहिले, जो खाली उतरला त्याने सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे,
कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. ते यासाठी की त्यांनी पवित्र जनांच्या सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. म्हणजे ते परमेश्वराचं जे कार्य आहे ते करण्यासाठी परमेश्वराने हे वेगवेगळे व्यक्ती निवडलेले, चोजन अँड सेट अपार्ट फॉर दिस पर्टिक्युलर वर्क. आणि आपण पाहतो की जसं आता तुम्ही म्हटलं की त्यांची वस्त्रे शुद्ध असली पाहिजे. जुना करार लेवी याचा निर्गम याचा 28 आणि 2 आणि 4 मध्ये म्हटलेलं आहे की त्यांची वस्त्रे शुद्ध असली पाहिजे. वस्त्र जर शुद्ध नाही, त्यांनी अगोदर शुद्ध केली नाही तर ते मरू शकतात. आणि म्हणून आपण स्तोत्र 24:4 मध्ये म्हणतो, ज्याचे हात स्वच्छ आहेत, ज्यांचं हृदय शुद्ध आहे, नाही का, जे आत्म्याने दीन ते धन्य, किंवा जे आत्म्याने शुद्ध ते देवाला पाहतील. नाही का, शुद्धता आपल्याला दाखवलेली आहे. आणि परमेश्वर म्हणतो की मी पवित्र आहे आणि तुम्ही पवित्र व्हा. म्हणजे हे परमेश्वराचं कार्य शुद्धतेने आणि पवित्रतेने करायचं आहे. आज आपण त्या पद्धतीने पवित्र आहोत का? त्या पद्धतीने शुद्धता आपल्या अंतःकरणात आपण ठेवून जातो का? मग त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर आपण आपल्या स्वतःला याजक म्हणू शकत नाही. आणि त्या पद्धतीने आपण जर विचार केला तर आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊ शकणार नाही. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की त्यावेळेस त्यांना ताबडतोब मरण येत होतं. आणि म्हणून हा अर्पण, हे जे परमेश्वराच्या जवळ जाण्याचं आहे, अर्पण करणे हा उद्देश आहे. आणि अर्पण जे आहे अपवित्र, नाही का, अपवित्र आता अपवित्र किंवा परमेश्वराने जे सांगितलेलं नाही त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. आज आपण म्हणतो की तुझं कोणाशी वाद आहे आणि तू प्रार्थना करायला परमेश्वराच्या वेदीसमोर, नाही का, परमेश्वराच्या जवळ जात आहे, तर ते पहिला मिठव. परंतु आज आपण आपल्या जीवनामध्ये कशाही पद्धतीने राहतो तो आणि आपण त्याच्यावर विचार, इट इज सिरियस थिंग. आणि मग आपण परमेश्वराबरोबर कितीही बोललो, काही केलं तरी परमेश्वर प्रार्थना ऐकणार नाही. कारण परमेश्वराने जे सांगितलं ते नाही केलं तर मग परमेश्वर आपल्याला आशीर्वाद कशा प्रकारे देणार आहे. आणि लेवी याचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन मी वाचेन. या ठिकाणी लिहिलेलं आहे, अहरोन व नादाब, अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. असा अशास्त्र म्हणजे जे शास्त्र नियम आहे त्या नियमानुसार तो अग्नी नेण्याची परवानगी नव्हती. जरी त्यांना याजक पण मिळालं होतं, अहरोनाची मुलं होते, याजक पण मिळालेलं होतं, त्यांना ते ट्रेनिंग झाली होती आणि त्यांना दिलं होतं. परंतु त्या ठिकाणी त्यांनी काही चूक केली होती, काही नशेमध्ये असतील आणि काही त्या पद्धतीने ते म्हटले की अशास्त्र अग्नी नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जे नियम आहे ते नियमाचा भंग केलेला दिसत आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्या क्षणी ते भस्म झालेले आहेत. आणि मग अहरोनाच्या दुसऱ्या 2 मुलांना मग याजक पण देण्यात आलेला आहे. म्हणजे परमेश्वर जो आहे, परमेश्वर आपल्याला म्हणतो की परमेश्वराच्या समोर येताना आपण कशा प्रकारे येत आहोत. आपण परमेश्वर रोमकरसपत्र 12वा अध्याय 1ला अध्याय की तुमची शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ आपल्याला सादर करायचं. ही आपली आध्यात्मिक सेवा आहे. आज आपण आध्यात्मिकदृष्ट्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो आणि तुमची जिवंत शरीरे पवित्र आणि परमेश्वराला ग्रहणीय, हे परमेश्वराला ग्रहणी होत आहेत का? आणि हे जिवंतपणा आपल्या दिसत आहे का? आपण मृत आहोत, आध्यात्मिकदृष्ट्या मृत आहोत, जगामध्ये गुरफटलेला आहोत किंवा जगाच्या दृष्टिकोनातून विचार करणारे आहोत. हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि कलशकरसपत्र याचा 3रा अध्याय आणि 17 वचनामध्ये आपल्याला मिळते की तू बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. बोलणे किंवा करणे, आज आपण सर्व काही करतो परंतु प्रभू येशूच्या नावाने नाही करत, आपल्या नावाने, आपल्या बुद्धीने, आपल्या विचाराने, जगाच्या नियमाने, विचाराने. परमेश्वर म्हणतो प्रभू येशूच्या नावाने जे काय करायचं आहे बोलणे किंवा करणे. आणि हे आपण जर केलं नाही, परमेश्वराची आराधना अशा पद्धतीने केली नाही तर परमेश्वर या ठिकाणी जुन्या करारामध्ये की त्याच वेळेस तो भस्म करणारा व्यक्ती आहे. आज तो आपल्यावर कृपा करू शकतो परंतु आपल्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. कारण कृपा इतकी स्वस्त नाही. इट इज नॉट चीप ग्रेस. कारण जर परमेश्वराचा पुत्र तो सर्वसमर्थी देव स्वर्ग सोडून पृथ्वीवर येतो आणि इतका बलिदान वधस्तंभावर देतो, तो ग्रेस इज नॉट अ चीप.
तर परमेश्वराची कृपा इतकी चीप किंवा स्वस्त नाही. आणि त्यासाठी आपण जॉन कॅल्विन काय म्हणतो की रूट ऑफ ह्युमन सिन इज सेल्फ लव्ह. आणि जे स्वतःवर आपण प्रीती करतो, आपण आम्ही स्वयं केंद्रित असतो, हे पापाचं मूळ कारण आहे. आणि म्हणून परमेश्वर आणि आपल्याला अनेक काय, आज आपण वेगळं जर म्हटलं की याजक आम्ही याजक आहोत, पण परमेश्वराने तुम्हाला म्हटलं की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, जगाचा प्रकाश आहात, तुम्ही देवाची मुले आहात. काय आपण आहोत का? देवाची मुले आहोत का? जगाचा प्रकाश आहोत का? आपण पृथ्वीचे मीठ आहोत का? आपण लोकांमध्ये चव आणतो का? सर्व बेचव करून टाकतो? या सर्व गोष्टी आहेत. मग ह्या सर्व गोष्टी घेणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे की आपण कशा प्रकारे परमेश्वराचे याजक होतो आणि कशा प्रकारे आपण परमेश्वराचे कार्य किंवा त्याची प्रार्थना आणि उपासना करणारे लोक आहोत. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो, मार्गदर्शन करो आणि हे सर्व विचार करण्यासाठी की आपण कशा प्रकारे त्याचं याजकपण आज करत आहोत हे करण्यासाठी आपल्याला सहाय्य करू. आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. तुला सर्व काही शक्य आहे. हे जीवन तुझं आहे. तुझ्या इच्छेनुसार तो मला चालव. या तुझ्या जिवंत वचनातून तो आमच्याशी बोलला, आम्हाला सहाय्य केले, यासाठी आम्ही धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या गौरव करता आमचा उपयोग कर आणि तुझी इच्छा आमच्या प्रत्येकाच्या जीवनात पूर्ण कर. ही लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. मित्रांनो, यावेळेस आपण गीत गा. गीत नंबर 414. माझे 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 सारे माझे माझे. आपण आपले दान, आपले अर्पण परमेश्वराला देऊया आणि उधार असते देणारा परमेश्वराला प्रसन्न आहे. गीत नंबर 414. माझे 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 सारे माझे माझे. माझे 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 सारे माझे माझे, केव्हा देवा तुझे ठावे कोणा, केव्हा देवा तुझे ठावे देवा. जग व्हावे मला, स्वर्ग व्हावा मला, काय व्हावे तुला ठावे कोणा. माझे 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 सारे माझे माझे, देवा देवा केव्हा तुझे ठावे कोणा. माझ्यावर माझी आहे बहुप्रीती, तुझ्यावर किती ठावे कोणा. माझे 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 सारे माझे माझे, केव्हा देवा तुझे ठावे कोणा. प्रार्थना करूया. ज्यांचे वाढदिवस झाले, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वराला धन्यवाद द्या. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. हे दान जे आम्ही तुझ्या चरणाजवळ आणलेलं आहे ते तू आशीर्वादित कर, पवित्र कर आणि प्रभू परमेश्वरा याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी कर. हे दान हाताळणारे तुझे सेवक रोग यांना तू बुद्धी दे, समज दे आणि या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, या मंदिरासाठी, तुझ्या सेवकांसाठी, तुझ्या मिशनऱ्यांसाठी आणि ज्यापर्यंत तुझं वचन पोहोचलेलं आहे त्या सर्व लोकांपर्यंत तुझं वचन पोहोचण्यासाठी या दानाचा तू विशेष उपयोग कर. आणि ज्यांनी दिलेला आहे त्या प्रत्येकाला आशीर्वाद दे आणि आम्हा प्रत्येकाला अधिक आणि अधिक देण्यास शिकव. तुझ्या आज कार्याकर्ता आमचा उपयोग कर. ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले, त्या प्रत्येकाला तू आशीर्वाद दे आणि त्यांचं जीवन तू संपन्न कर आणि त्यांना तुझ्या मार्गात चालव. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, कारण तू आमचा प्रेमळाचा परमेश्वर आहे. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. इलांशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसे तू आमच्या अपराध आम्हा क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमची अंतकरणे देवाचे व त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा
यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येऊ आणि सदा सर्वदा वस्ती करो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर त्याला स्वर्गी भुवर तो बाप पुत्र आत्मा जान त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जा. नवीन आठवडा परमेश्वर आपला उपयोग करो आणि त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आपल्याला उपयोगात आणू. आपलं संरक्षण करो आणि त्याच्या मार्गात चालण्यासाठी सहाय्य करो. आमेन.